दिनांक 27/12/2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे संपूर्ण देशाला या स्वामित्व योजनेचा लाभ जो मिळाला त्या धारकांशी संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय श्री अतुलजी सावे साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असून या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या जिल्ह्यातील एकूण 3 तालुक्यातील गावांचा समावेश या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपल्या पैठण तालुक्यातील 2 गावे, खुलताबाद तालुक्यातील 1 गाव आणि वैजापूर तालुक्यातील 21 गावांचा समावेश आहे। या 21 गावांमध्ये ग्रामीण म्हणजेच स्थानिक पातळीवरती देखील सनद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या 3 तालुक्यातील काही सनदधारकांना सनद वाटपाचे काम करण्यात येणार आहे। सनद किंवा मिळकत पत्रिका ही जी आहे ही अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज नागरिकांसाठी आहे। गावठाण भूमापन होण्यापूर्वी तेथे राहणाऱ्या धारकांना किंवा जमीन मालकांना जमिनीच्या मालकीचा दस्तऐवज असा स्वतंत्र उपलब्ध नव्हता, परंतु स्वामित्व योजनेमुळे गावठाण भूमापन झालं, गावठाणातील सर्व मिळकतींची मोजणी झाली, शासकीय जागांची मोजणी झाली, रस्त्यांची मोजणी झाली। त्यामुळे असा एक सर्वंकष नकाशा तयार झाला। त्यामुळे लोकांना, नागरिकांना आपल्या जमिनीचा नकाशा काय आहे, आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे याबाबतची माहिती त्यांना मिळाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यामुळे नागरिकांचे जे स्थानिक नागरिकांचे एकमेकांच्या हद्दीवरून असणारे जे वाद होते ते वाद संपुष्टात येण्यासाठी मदत झालेली आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतीला देखील त्यांच्या कर आकारणीमध्ये सुलभता यामुळे आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा विषय किंवा सर्वात महत्त्वाचा फायदा जो आहे याच्यामध्ये नागरिकांना हा देखील आहे की यापूर्वी ज्या मिळकत पत्रिका तयार होण्यापूर्वी नागरिकांना त्यांच्या या जमिनीच्या आधारे किंवा जमिनीला तारण ठेवून आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकत नव्हतं, परंतु आज त्याच जमिनीचा नकाशा तयार झालेला आहे, त्याच जमिनीचा मालकी हक्काचा कागद म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले आहे। त्या आधारे आपल्याला बँका योग्य पद्धतीने आपल्या कागदांचे अवलोकन करून आपल्याला कर्ज उपलब्ध करून देत आहेत। आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत स्वामित्व योजनेमध्ये काम करून ज्या मिळकत पत्रिका तयार झाल्या त्या आधारे सर्वसाधारणपणे 20 नागरिकांनी कर्ज उपलब्ध करून घेण्याचा लाभ घेतलेला आहे।